नमस्कार. विचार करा, एका राजाच्या आयुष्यात सापडलेला फक्त एक पांढरा केस ही किती मोठी गोष्ट असू शकते. आज आपण अशाच एका प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत, जिथे एका अगदी लहानशा गोष्टीमुळे एका महान त्यागाची सुरुवात झाली. आणि या कथेची सुरुवात होते ती या काहीशा शक्तिशाली आणि काव्यात्मक ओळींनी. या ओळी आपल्याला थेट त्यागामागची प्रेरणा आणि मृत्यूच्या अटळतेबद्दल सांगतात. पण थांबा, ही फक्त एक साधी बोधकथा नाहीये. खरं तर ही गोष्ट खुद्द गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना सांगितली होती. कशासाठी? तर आपला सांसारिक त्यागाचा निर्णय समजून सांगण्यासाठी. आणि गंमत म्हणजे त्यांनी ही घटना थेट आपल्याच एका पूर्वजन्माशी जोडली होती. तर झालं असं की बुद्धांचे शिष्य त्यांच्या महान त्यागाची खूप प्रशंसा करत होते. आणि तेव्हाच बुद्धांनी एक मोठा खुलासा केला. ते म्हणाले की असा त्याग त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच केलेला नाहीये. आणि इथूनच बुद्ध सगळ्यांना भूतकाळात घेऊन जातात. गोष्ट आहे मिथिला राज्याची, जिथे मखादेव नावाचा एक खूप नीतिवान राजा राज्य करत होता. तो त्याच्या न्यायासाठी आणि समृद्ध राज्यासाठी खूप प्रसिद्ध होता. आता ह्या राजाचं आयुष्य किती होतं याचा जरा अंदाज घ्या. तब्बल 84,000 वर्ष तो राजकुमार होता. त्यानंतर 84,000 वर्ष उपराजा आणि मग 84,000 वर्ष राजा म्हणून त्याने राज्य केलं. म्हणजे विचार करा, इतकं प्रचंड, इतकं स्थिर आयुष्य, आणि मग त्यात एका छोट्याशा बदलामुळे काय होऊ शकतं हेच आपल्याला या कथेत पाहायला मिळतं. इतकं मोठं आयुष्य जगूनसुद्धा तो राजा एका खास गोष्टीची वाट पाहत होता. त्याने आपल्या नाभिकाला, म्हणजे जो त्याचे केस कापायचा, त्याला एक अगदी साधी पण खूप महत्त्वाची सूचना देऊन ठेवली होती. मित्रा, तो म्हणाला, ज्या दिवशी तुला माझ्या डोक्यात एकही पांढरा केस दिसेल ना, त्या दिवशी मला लगेच सांग. आणि मग तो दिवस आलाच, ज्या दिवसाची राजा इतकी वर्ष वाट पाहत होता. हाच कथेचा टर्निंग पॉइंट आहे, जिथे सगळं काही बदलून जाणार होतं. बरेच वर्ष निघून गेली आणि मग एके दिवशी राजाच्या काळ्याभोर केसांमध्ये नाभिकाला तो एक पांढरा केस दिसला. त्याने सोन्याच्या चिमट्याने तो केस अगदी हळूवारपणे काढला आणि राजाच्या तळहातावर ठेवला. फक्त एक. एवढ्या शक्तिशाली राजाला हादरवून सोडायला फक्त एकच पांढरा केस पुरेसा होता. यावरून हेच दिसतं की कधीकधी अगदी लहान गोष्टी किती खोलवर परिणाम करू शकतात. तो केस पाहताच राजाला धक्का बसला आणि तो स्वतःलाच दोष देऊ लागला. त्याने त्या केसाकडे फक्त म्हातारपणाचं लक्षण म्हणून नाही पाहिलं, तर एक प्रकारचा आध्यात्मिक इशारा म्हणून पाहिलं. राजासाठी तो पांढरा केस म्हणजे फक्त एक केस नव्हता, ते होते मृत्यूचे दूत. त्याला त्या क्षणी जाणवलं की आता आपलं सांसारिक आयुष्य संपवण्याची वेळ आली आहे. आणि ही जाणीव झाल्यावर राजाने एक क्षणही वाया घालवला नाही. त्याने लगेचच एक मोठा निर्णय घेतला आणि त्यावर कृती करायचं ठरवलं. त्याचा निर्णय अगदी पक्का होता. त्याने सगळ्यात आधी त्या नाभिकाला एक श्रीमंत गाव बक्षीस म्हणून दिलं. मग आपल्या मोठ्या मुलाला बोलावून त्याचा राज्याभिषेक केला आणि सर्वांना जाहीर केलं की तो आता मखादेवाच्या आमराईत एक तपस्वी म्हणून राहणार आहे. आपल्या कवितेतून राजाने आपल्या नवीन मार्ग एकदम स्पष्ट केला होता. त्याचा प्रवास आता राजवाड्याकडून आश्रमाकडे, सत्तेकडून शांतीकडे सुरू झाला होता. या त्यागातून त्याने फक्त सत्ता नाही सोडली, तर एका नवीन आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली. पुढची 84,000 वर्ष त्याने मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या 4 परिपूर्ण अवस्थांची साधना केली. हेच त्याच्या त्यागामागचं खरं ध्येय होतं. आणि आता कथा पुन्हा वर्तमानात येते. बुद्ध आपल्या शिष्यांना या कथेचा खरा अर्थ उलगडून सांगतात आणि भूतकाळातील धागे थेट वर्तमानाशी जोडतात. आणि इथेच कथेला एक जबरदस्त कलाटणी मिळते. बुद्धांनी खुलासा केला की त्या प्राचीन कथेतील पात्र दुसरी कुणी नसून ती कथा ऐकणारेच होते. तो नाभिक होता आनंद, राजाचा मुलगा होता राहुल, आणि तो राजा मखादेव म्हणजे स्वतः बुद्ध होते. ही प्राचीन कथा संपते, पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे सोडून जाते. जीवनाच्या नश्वरतेची जाणीव करून देणारी अशी कोणती गोष्ट असू शकते? आपल्याला थांबून विचार करायला लावणारा असा कोणता एक पांढरा केस आपल्या आयुष्यात असू शकतो?